HMPV व्हायरस विषयीच्या, कारण हा जीवघेणा व्हायरस उंबरठ्यावर तर नाहीये ना असा सवाल उपस्थित होतोय आणि काळजी नेमकी काय घेतली पाहिजे हाही सवाल लोकांच्या मनात आहे। पाहूया त्याविषयीच्या काही महत्त्वाच्या बातम्या। तर महाराष्ट्रामध्ये HMPV व्हायरसची एंट्री झाली आहे। नागपुरात 2 रुग्ण आढळलेले आहेत। संशयित हे रुग्ण आहेत HMPVचे। 2 लहान मुलांना HMPVची बाधा झाल्याचा संशय आहे। एक 7 वर्षीय मुलगा आणि 13 वर्षीय मुलीला HMPV झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय। दोन्ही रुग्ण आजारातून बरे झाल्याची माहिती सुद्धा समोर येते। तर HMPV व्हायरस जो जुनाच असल्याचं सांगितलं जातंय। जास्त काळजी करू नका असंही म्हटलं जातंय, मात्र काळजी घ्या असाही एक सल्ला दिला जातोय। त्या पार्श्वभूमीवर लोकांच्या मनामध्ये मात्र या आजाराला घेऊन वेगवेगळे प्रश्न उपस्थित झाले आहेत। भीती सुद्धा वाटते, कारण 5 वर्षांपूर्वी कोरोना हा आजार चायनामधून आलेला होता, चीनमधून, आणि त्याच्यानंतर जगभरामध्ये लॉकडाऊन लागल्याचं पाहायला मिळालेलं होतं। त्यामुळे तशी परिस्थिती पुन्हा एकदा ओढावणार तर नाही ना अशी भीती लोकांना सतावतीये। पण काळजी करू नका असं आवाहन केलं जातंय। काळजी घ्या आणि जी रोगप्रतिकारक शक्ती आहे ती वाढवण्याचा प्रयत्न करा असा सल्ला तज्ञांकडून दिला जातोय। सरकार अतिशय अलर्ट मोडमध्ये आहे। पूर्वीचा कोरोनाचा इम्पॅक्ट बघता या संदर्भामध्ये जे काही आवश्यक उपाययोजना आहे ते करण्यात येईल। कोणाला हायकोर्टात याचिका दाखल करण्यात याचा वैयक्तिक अधिकार आहे, परंतु कोणी याचिका दाखल करू की न करो, सरकार या संदर्भामध्ये अतिशय गांभीर्याने आवश्यक ते उपाययोजनांनी काळजी करत आहे। मला वाटतं काळजी घेतली पाहिजे, कारण की प्रत्येक एखाद्या राज्यामध्ये एखादी आपत्ती किंवा एखादा व्हायरस किंवा अशा पद्धतीचं होतं त्यावेळी एकमेकाशी चर्चा होत असते। मला वाटते कदाचित राज्य शासनाच्या सचिव पातळीवरून त्यांच्याकडे चर्चा झाली असणार आहे आणि विशेष करून बाउंड्री वरची गावं किंबहुना या सगळ्या पार्श्वभूमीवर याचा प्रसार होऊ नये म्हणून योग्य ती खबरदारी राज्य सरकारनं घ्यावी अशी महाराष्ट्राची अपेक्षा असणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।